नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राहिलेला भाग पोलिनेशनचा आज आपण बघणार आहोत. पोलिनेशन या संकल्पनेमध्ये आपण बायोटिक अँड अबायोटिक एजंट याविषयी आपण माहिती बघितली होती. अबायोटिक एजंट अँड बायोटिक एजंट, त्यापैकी अबायोटिक एजंट विषयी माहिती आपली चालू होती. अबायोटिक एजंटमध्ये सर्वसाधारण किती घटक येतात? अबायोटिक मीन्स अजैविक घटकांमध्ये विंड अँड वॉटर. विंड म्हणजे वाऱ्याच्या साह्याने अँड वॉटर म्हणजे पाण्याच्या साह्याने. विंड पोलिनेशन याला आपण ॲनिमोफिलस किंवा ॲनिमोफिली असं संबोधलेलं आहे. ॲनिमोफिली टाइप ऑफ पोलिनेशन विच इज परफॉर्मिंग बाय एजंट विंड विच इज द अबायोटिक एजंट अँड बायोटिक एजंट are the different, but abiotic agent another there is the water. So biotic agent and abiotic agent, only the abiotic agent we have studied, and today our remaining these abiotic agent are also studied. These abiotic agent means pollination by wind. Yesterday means before one video we have studied already this pollination by wind means anemophily. हे ॲनिमोफिली आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे. आपल्याला पोलिनेशन बाय वॉटर हे सुद्धा आपण त्या दिवशी त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासले. यामध्ये पोलिनेशन बाय विंड म्हणजे ॲनिमोफिली या प्रकारामध्ये फ्लावरचं मॉडिफिकेशन किंवा फ्लावरचं ॲडॅप्टेशन नेमकं काय असतं त्या संदर्भातले कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले. म्हणजे या प्रकारच्या फ्लावरमध्ये कुठल्याही प्रकारचं कलर नसतो, नेक्टर नसतो, त्याचबरोबर फ्रॅग्रन्स म्हणजे ऑर्डर म्हणजे स्मेल, त्याला गंध नसतो, कलर नसतो, फ्लावरचा आकार स्मॉल असला तरी चालतो. म्हणजे अबायोटिक एजंटला कुठल्याही प्रकारला आकर्षित करण्यासाठी फ्लावरला एनर्जी वेस्ट करण्याची गरज पडत नाही. आणि म्हणून या प्रकारचे फ्लावरचे कॅरेक्टर आपण त्या दिवशी अभ्यासले. मग ते ॲनिमोफिली प्लांट मध्ये असतील किंवा हायड्रोफिली मध्ये असतील. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण ॲनिमोफिलीचे आणि हायड्रोफिलीचे फ्लावरचे जे गुणधर्म आहेत ते आपण त्या दिवशी अभ्यासले. आज आपल्याला या पोलिनेशन बाय वॉटर म्हणजेच हायड्रोफिली याचे प्रकार अभ्यासायचे. हायड्रोफिलीचे दोन प्रकार पडतात मित्र हो. देयर आर टू टाइप्स ऑफ हायड्रोफिली मीन्स द पोलिनेशन बाय वॉटर. देयर आर टू टाइप्स ऑफ पोलिनेशन which is present into the hydrophily means it is about the two types. These two types which are there, the hypohydrophily and epihydrophily. These hypohydrophily means what and epihydrophily means what? Today we are going to learn about that. आपण त्याविषयी आज माहिती पाहणार आहोत. या हायपोहायड्रोफिली म्हणजे नेमकं काय आणि इपिहायड्रोफिली म्हणजे नेमकं काय तुमच्या लक्षात आलं असेल शब्दाच्या अर्थावरून. म्हणजे इपिहायड्रोफिली म्हणजे काय आणि हायपोहायड्रोफिली म्हणजे काय. बिलो द सरफेस ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा सरफेस जो असतो, पाण्याचा जो पृष्ठभाग असतो त्या पृष्ठभागाच्या खाली खोलपर्यंत या प्रकारचं पोलिनेशन. हायपोहायड्रोफिली हा जो पोलिनेशनचा जो प्रकार आहे पाण्याच्या सरफेसच्या आत खोलपर्यंत चालणारा हा प्रकार आहे, ज्याला आपण हायपोहायड्रोफिली असं संबोधतो. या हायपोहायड्रोफिली मध्ये बिलो द सरफेस ऑफ वॉटर these type of pollination are occurred below the surface of water. म्हणजे पाण्याचा पृष्ठभाग असतो त्या पाण्याच्या पृष्ठभागाच्या आतल्या बाजूला जर पोलिनेशन घडत असेल तर ते पोलिनेशन या हायपोहायड्रोफिली या प्रकारामध्ये येतं. आणि ह्या हायपोहायड्रोफिली मध्ये सर्वसाधारण पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन द वॉटर. म्हणजे पाण्यापेक्षा हलके जर पोलन ग्रेन असतील तर ते पाण्यावरती तरंगतील. म्हणजे या प्रकारचं पोलिनेशन पाण्याच्या फ्लोटच्या आत म्हणजे पाण्याच्या सरफेसच्या आत जर पोलिनेशन होत असेल तर त्यासाठी हे जे पोलन ग्रेन असतील ते पोलन ग्रेन त्या पाण्याच्या पेक्षा जड असले पाहिजे तरच ते पाण्याच्या मध्ये एंट्री करू शकतील. म्हणून यामध्ये हे पोलन ग्रेन जड असतात, हेवियर असतात, पाण्यापेक्षा त्यांचं वजन जास्त असतं. म्हणून हेवियर दॅन द वॉटर. दे सिंक डाऊन म्हणजे ते साचतात किंवा खाली पाण्यामध्ये जातात. दे आर एंटर्स इनटू द वॉटर. ते पाण्याच्या आत एंट्री करतात किंवा पाण्याच्या आत मध्ये जातात आणि मध्ये जाऊन त्यांचं पोलिनेशन होतं. पाण्याच्या मध्ये फिमेल गॅमेटोफाइट किंवा ज्याला आपण स्टिग्मा म्हणतो तो स्टिग्मा पाण्याच्या आत प्रेझेंट असतो फिमेल कडचा आणि हे पोलन ग्रेन त्या स्टिग्माला जाऊन स्टिक होतात. हे पाण्याच्या आत चालतं. आणि यामध्ये याचं एक एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळेल. झोस्टेरा या प्रकारची एक प्लांट आहे विच इज प्रेझेंट इनटू द वॉटर. जे पाण्यामध्ये या प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात त्याला हायपोहायड्रोफिली असं संबोधतात. या हायपोहायड्रोफिलस प्लांट मध्ये
झोस्टेरा ही एक वनस्पती, सर्वसाधारण सी ग्रास असं सुद्धा म्हणलं जातं, जे पाण्यामध्ये असणारं गवत किंवा समुद्रामध्ये समुद्राच्या तळाशी पाण्याच्या तळाशी जे गवत वाढताना आपल्याला पाहायला मिळतं त्याला सी ग्रास झोस्टेरा या नावानं ओळखलं जातं. याचे काही विशिष्टता असते पोलन ग्रेनच्या बाबतीत. ती पोलन ग्रेनच्या बाबतीत असणारी विशिष्टता नेमकी कोणती असते, कुठली असते त्यामध्ये बघा. पोलन ग्रेन्स आर लॉंग रिबॉन लाइक अँड विदाउट एक्झाइल. यू नो we have already studied what is the meaning of exile and what is the meaning of intine. एक्झाईन आणि इंटाईन असे दोन कव्हर किंवा दोन लेअर पोलन ग्रेनला असतात आणि त्याचा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे. पोलन ग्रेनचा या हायपोहायड्रोफिली प्रकारामध्ये म्हणजे झोस्टेरा या वनस्पतीमध्ये पाण्याच्या आत जे पाण्याच्या फ्लोटच्या आत पाण्याच्या सरफेसच्या आत जे पोलिनेशन होतं त्या वनस्पतीमध्ये म्हणजे झोस्टेरामध्ये हा सी ग्रासमध्ये पोलन ग्रेन्स हे लांब असतात, लांबट असतात, लांब आकाराचे असतात. लांब असून रिबॉन लाईक. यू नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिबॉन. रिबॉन या शब्दाचा अर्थ होतो आपल्या भाषेमध्ये आपण त्याला रिबिन असं म्हणतो. जसं रिबिनीचा पट्टा असतो, एक कापडाचा पट्टा ज्याला आपण रिबिन असं म्हणतो किंवा त्याला रिबॉन असं संबोधलं जातं. याचं स्ट्रक्चर या पोलन ग्रेनचं रिबॉन लाईक स्ट्रक्चर असतं. रिबिनी सारखं लांबट आकाराचं स्ट्रक्चर पोलन ग्रेनचं झोस्टेरामध्ये पाहायला मिळतं किंवा या प्रकारच्या वनस्पतींमध्ये ज्यांच्यामध्ये हायपोहायड्रोफिली हा प्रकार पाहायला मिळतो. अँड विदाउट एक्झाइल. कुठल्याही प्रकारचं एक्झाइल या पोलन ग्रेन मध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे इंटाईनवरच या प्रकारचं एकच कव्हरिंग याला पाहायला मिळतं. याला एक्झाइल असा कुठलाही संरक्षण करणारा किंवा सुरक्षित बाहेरच्या बाजूने सुरक्षा करणारा असा कुठलाही घटक या पोलन ग्रेन मध्ये पाहायला मिळत नाही. आता हा झाला हायपोहायड्रोफिली हा प्रकार. कुणाचा तर हायड्रोफिलियाचा. हायड्रोफिलीच्या दोन टाईप पडतात. एक हायपोहायड्रोफिली म्हणजे पोलिनेशन विच ऑकर्स इनसाइड द वॉटर डू नॉट ऑन द वॉटर सरफेस. पाण्याच्या सरफेसवरती हे पोलिनेशन होत नाही. हे पोलिनेशन पाण्याच्या आत सरफेसच्या आत पाहायला मिळतं. याला हायपोहायड्रोफिली असं संबोधतात. हा एक प्रकार आहे पोलिनेशन बाय वॉटर म्हणजेच हायड्रोफिलीचा प्रकार आहे. आता दुसरा प्रकार आपल्याला याचा अभ्यासायचा, याला आपण हायड्रोफिली असं संबोधतो किंवा पोलिनेशन बाय वॉटर असं संबोधतो. याचा दुसरा प्रकार आहे इपी हायड्रोफिली. इपी म्हणजे सरफेस. पाण्याच्या सरफेसवरती किंवा पाण्याच्या सरफेसवर या प्रकारचं पोलिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. याला इपी हायड्रोफिली असं म्हटलं जातं. पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. पोलन ग्रेन तरंगतात, वॉटर सरफेसवरती तरंगतात आणि त्या पोलन ग्रेन ज्या ठिकाणी वॉटर सरफेसला तरंगतात त्याच ठिकाणी त्याचं पोलिनेशन होतं. मग तिथं स्टिग्मा सुद्धा त्या ठिकाणी किंवा त्या सरफेसवरती पोलन ग्रेनचा स्टिग्मा आपल्याला पाहायला मिळतो. विच आर रीच द स्टिग्मा मीन्स the floated pollen grains reach to the stigma of female flower means the female stigma and they pollinate. म्हणजेच हे इपिहायड्रोफिली मध्ये पोलन ग्रेन्स हलके असतात. वेट लेस वेट म्हणजे कमी प्रमाणात त्याचं वजन असतं. म्हणजेच ते फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. ते पाण्यावर तरंगतात. त्याचे काही गुणधर्म दिलेले. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द पोलन ग्रेन्स is equal to that of water for they float on the surface of water. म्हणजेच या पोलन ग्रेनची जी ग्रॅव्हिटी असते कुठल्या जे या इपिहायड्रोफिली मध्ये येतात. इपिहायड्रोफिली मध्ये येणारे जे पोलन ग्रेन आहेत यांची ग्रॅव्हिटी ही स्पेसिफिक असते आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असल्यामुळे या प्रकारच्या वनस्पतीचे जे पोलन ग्रेन आहेत ते पाण्यावरती तरंगतात, फ्लोट होतात. म्हणजे सरफेसवरती फ्लोट होतात आणि फ्लोटिंग हे त्याचमुळे फ्लोट होऊन पाण्याच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते हळूवारपणे ट्रान्सफर होऊन ते त्या सरफेसवरती असणाऱ्या स्टिग्माला स्टिक होतात आणि पोलिनेशन घडून आणतात. हा प्रकार एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला व्हॅलिस्नेरिया या व्हॅलिस्नेरिया प्रकारच्या वनस्पतीमध्ये हा इपिहायड्रोफिली हा प्रकार आपल्याला पोलिनेशनचा पाहायला मिळेल. आणि यामध्ये दुसरे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळतील. Some aquatic plants are there which include in this epihaidrophyly. काही aquatic plant आहेत जे epihaidrophyly मध्ये आपल्याला पुन्हा पाहायला मिळतात. epihaidrophyly मध्ये त्यांचं वर्गीकरण झालेलं. Some aquatic म्हणजे काही जलचर वनस्पती आहेत. त्या जलचर वनस्पतीमध्ये एक प्रकार एनिमोफिलस. Some are there एनिमोफिलस. For example, the halogaris. These halogaris is the anemophilous plant which is present into the epihaidrophyly. जो epihaidrophyly मध्ये येतो असा एक हॅलोगॅरिस
हे एक वनस्पतीचं एक्झाम्पल ॲनिमोफिलस मध्ये येतं. आता ॲनिमोफिलस आपण हे अगोदर अभ्यास केले. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲनिमोफिलस ऑर ॲनिमोफिली टाइप ऑफ पोलिनेशन. ॲनिमोफिली हा प्रकार आहे वाऱ्याच्या साह्याने मीन्स विच इज पोलिनेटेड बाय द विंड ॲज लाईक दिस इज द ॲनिमोफिली. म्हणजेच पोलिनेशन बाय विंड. आता इथं काही वनस्पती इपिहायड्रोफिली मध्ये येत असताना सुद्धा ॲनिमोफिली या प्रकारामध्ये ते जातात. हॅलोगॅरिस म्हणजे कसं, फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. याचे पोलन ग्रेन वॉटर सरफेस वरती तरंगतात, पण ज्या ठिकाणी स्टिग्मा आहे त्या ठिकाणी स्टिग्माकडे हे जाण्यासाठी त्याला वाऱ्याच्या साह्याचा किंवा विंडच्या साह्याने ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाण्यामध्ये सुद्धा पाण्याच्या फ्लोटवरती सुद्धा ते ट्रान्सफर होतात आणि त्याला वाऱ्याचाच आधार लागतो, म्हणून त्याला ॲनिमोफिलस असं संबोधलं जातं. हे हॅलोगॅरिस हे त्याचे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळेल. अँड अनदर टाइप देयर इज द सम aquatic plants are entomophilous, example lotus or water lily. याचे दुसरे एक्झाम्पल वॉटर लिली सुद्धा दिलेले आणि लोटस सुद्धा आहे. असे दोन तीन एक्झाम्पल याचे आपल्याला पाहायला मिळतील. काही aquatic प्लांट्स आहेत जे इपिहायड्रोफिली मध्ये येतात, मात्र इपिहायड्रोफिली मध्ये येऊन सुद्धा ते एंटेमोफिलस टाइप ऑफ पोलिनेशन. आता सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ एंटेमोफिलस. एंटेमोफिलस इज नथिंग बट विच इज इन्क्लूड इनटू द बायोटिक एजंट. जे बायोटिक एजंट मध्ये येतात. एंटेमोफिलिक टाइप ऑफ पोलिनेशन ज्याच्यामध्ये बायोटिक एजंट येतात. या बायोटिक एजंट मध्ये एंटेमॉन मीन्स इन्सेक्ट. एंटेमॉन मीन्स इन्सेक्ट. इन्सेक्टच्या मदतीने पोलिनेशन होणे, कीटकांच्या मदतीने पोलिनेशन होणे, मात्र ते बायोटिक एजंट मध्ये येतं. हे बायोटिक एजंट मध्ये येतं. म्हणजे अबायोटिक एजंट मध्ये येणारा इपिहायड्रोफिली हा प्रकार, या इपिहायड्रोफिली या प्रकारामध्ये येणाऱ्या काही वनस्पती, फॉर एक्झाम्पल लोटस, वॉटर लिली हे एक्झाम्पल या इपिहायड्रोफिलीचे आहेत किंवा इपिहायड्रोफिली मध्ये येतात. हे एंटेमोफिलस प्रकारामध्ये सुद्धा मोडतात. म्हणजे एंटेमोफिलसचा आधार इन्सेक्टचा आधार घेऊन त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये पोलिनेशन होतं. इथपर्यंत आपण अबायोटिक एजंट यांच्याविषयी अभ्यास केला. आता आपल्याला बायोटिक एजंट विषयी अभ्यास करावा लागेल. बायोटिक एजंटची सुरुवातीला तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. बायोटिक एजंट याच्या माध्यमातून मीन्स विथ द हेल्प ऑफ बायोटिक एजंट द 80% प्लांट रिक्वायर्स द बायोटिक एजंट फॉर पोलिनेशन. जवळपास 80% असे वनस्पती आहेत की त्या वनस्पतीला बायोटिक एजंटची गरज पडते पोलिनेशन होण्यासाठी. मग या बायोटिक एजंट मध्ये कुठले एजंट येतात, तर त्यामध्ये इन्सेक्ट हा एक बायोटिक एजंट आहे. बर्ड्स हा सुद्धा एक बायोटिक एजंट आहे. बॅट्स, स्नेक्स, दीज आर ऑल्सो द बायोटिक एजंट्स विच परफॉर्मिंग द पोलिनेशन इन सम प्लांट्स. काही वनस्पतींमध्ये या प्रकारच्या जैविक घटकांच्या माध्यमातून हे जैविक घटक इन्सेक्ट म्हणजे कीटक असतील, बर्ड्स म्हणजे पक्षी असतील, बॅट्स म्हणजे वटवाघूळ, स्नेक्स म्हणजे जे काय गोगलगाई सुद्धा असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा या पद्धतीनं सर्वसाधारण पोलिनेशन बायोटिक एजंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. जे जवळपास 80% पोलिनेशन परफॉर्मिंग बाय द बायोटिक एजंट. This remaining part biotic agent we have studied in next video. Okay, thank you.